नमस्कार. काल मुंबई रेल्वेचा पेपर झाला आणि त्या मुंबई रेल्वेच्या पेपरमध्ये गणितामुळे पेपरची काठिण्य पातळी जरा तिथे वाढली आहे आणि बऱ्याच मुलांचे मेसेज येतात, कॉल येतात आणि विचारतात का सर या मुंबई रेल्वेचं मेरिट किती लागेल. त्यामुळे आपण एक मुंबई रेल्वेच्या मेरिटचा एक अंदाज आपण इथं काढलेला आहे. शेवटी हा अंदाज आहे, त्याच्यामुळे मुलांनी घाबरून जायचं नाही. शेवटी अंदाज असतो. त्यामुळे बघा, आपण मुलांना जे काही कॉल आणि मेसेज विचारलंय का तुम्हाला किती मार्क्स पडले काय, त्याच्यावरती अंदाज काढलाय. बघा, ओपनचं जे मुलांचं मेरिट लागणार आहे 129 ते 30 मार्क्स लागेल. त्यानंतर मुलींचं मेरिट हे 121 ते 22 मार्क्स लागेल. ओबीसी मुलांचं मेरिट 126 किंवा 27 लागेल आणि मुलींचं मेरिट 118 वरती क्लोज होऊ शकतं. त्यानंतर ईडब्ल्यूएस मुलांचे 120 किंवा 121 पर्यंत लागेल आणि मुलींचं मेरिट हे 104 किंवा 5 लागणार आहे. त्यानंतर एनटीटीच्या ज्या कास्ट आहेत म्हणजे एनटीएबीसीच्या, त्याच्यामध्ये एनटीटीचं मेरिट 126 किंवा 27 लागेल आणि मुलींचं मेरिट हे 119 ते 120 पर्यंत लागणार आहे. आणि एससीबीसी तर मुलांच्या मेरिट लागणार 127 ते 28 आणि मुलींचं लागणार 119. आणि त्यानंतर जे माजी सैनिक आहे त्यांचं मेरिट कुठेतरी 100 105च्या आत माजी सैनिकचं मेरिट लागेल. हा शेवटी अंदाज आहे, त्याच्यामुळं मुलांनी घाबरून जायचं नाही. बघू आता जेव्हा फायनल मेरिट लागेल त्याच्यावरती काय होणार. शेवटी पेपर हा काठिण्य पातळीवरतीच होता. 12 ते 13 मार्चचे गणित हे अवघड होते, त्याच्यामुळं मेरिट हे 100% 2-3 मार्क्सने कमीच होणार आहे. त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही. शेवटी मेरिटचा हा अंदाज आहे. धन्यवाद.